उन्हाळ्यामध्ये एसी आणि कूलर वापरणं हे अजून महाग होणार आहे, कारण की केंद्र सरकारनं विजेच्या दरामध्ये वाढ करण्याचं ठरवलंय. त्यातल्या त्यात समाधानकारक बाब अशी आहे की ही दरवाढ जी आहे ती दिवसाच्या एका पर्टिक्युलर पॉईंटसाठी असणार आहे. पर्टिक्युलर पॉईंट म्हणजे पीक आर. उदाहरण जर का द्यायचं झालं तर उन्हाळ्यामध्ये रात्री जवळपास सर्वच घरांमध्ये एसी किंवा कूलर जो आहे तो लावला जातो. तर या एसी आणि कूलरमुळे तुमचं वीज बिल 10 ते 20% वाढू शकतं असं स्पष्ट होताना दिसतंय. आता या नवीन पॉलिसीचं नाव आहे टाइम ऑफ द डे टॅरिफ. नेमकी पॉलिसी काय आहे हे आपण समजून घेणार आहोत. कधीपासून ही लागू होणार आणि कोण कोण याच्या कक्षेमध्ये येणार आहे ते सुद्धा बघूयात आणि ग्राहकांना याचा फायदा होईल की तोटा होईल याच्यावरती सुद्धा प्रकाश टाकण्याचा आज आपण प्रयत्न करूयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. केंद्र सरकारनं विजेच्या दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे, ज्यामुळे दिवसा आकाशामध्ये सूर्य असताना 20% कमी दराने तुम्हाला वीज मिळणार आहे आणि पीक आवर ज्यावेळेस असतो त्यावेळेस 20% जादा दराने तुम्हाला वीज घ्यावी लागणार आहे. केंद्र सरकारनुसार आता वीज ग्राहक त्यांच्या बिलामध्ये 20% इतकी सेव्हिंग करू शकतात जर का हे नवीन पॉलिसी लागू झाली तर. कसं तर पॉवर कन्झम्पशनचं ते प्लॅनिंग करू शकतात. म्हणजे पीक आवर ज्यावेळेस असेल त्यावेळेस विजेचा वापर कमी करायचा आणि ज्यावेळेस सोलार आवर असेल त्यावेळेस विजेचा वापर जास्तीत जास्त करायचा, जास्तीत जास्त कामं त्यावेळेस उरकून घ्यायची. म्हणजेच आता स्वयंपाक करताना म्हणा किंवा कपडे धुताना वॉशिंग मशीनचा वापर करताना तो पीक आवरच्या वेळेस करण्याच्या ऐवजी ज्यावेळेस सोलार टाइम असेल, ज्यावेळेस आकाशामध्ये सूर्य असेल त्यावेळेस करून विजेचा दर जो आहे याचा जास्तीत जास्त वापर करता घेऊ शकतो. दर कमी असताना म्हणजे आकाशामध्ये सूर्य असताना वॉशिंगचे कामं किंवा स्वयंपाकाची कामं शेड्यूल करून 20% विजेची बचत जी आहे ती करता येऊ शकते. पॉवर मिनिस्ट्रीच्या स्टेटमेंटनुसार सोलार आवर्समध्ये विजेचा दर हा 10 ते 20% कमी असेल आणि पीक आवर्समध्ये तो 10 ते 20% जास्त असणार आहे. आता हे सोलार आवर्स ज्यावेळेस आपण म्हणतो तर स्टेट इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशनने स्पेसिफाय केलेले जे 8 तास असतील त्याला सोलार आवर असं म्हणलेलं आहे आणि हेच आहे टाइम ऑफ द डे टॅरिफ. जास्तीत जास्त तुमची कामं जी आहेत ती तुम्ही पीक आवरमध्ये न करता सोलार आवर्समध्ये करावीत असं सरकारचं यामागचं धोरण आहे. आता हे टीओडी टॅरिफ जे आहे कोणाला लागू असणार आहे तर कमर्शियल आणि इंडस्ट्रियल कन्झ्युमर्स की ज्यांची डिमांड ही 10 किलोवॅट किंवा त्याच्यापेक्षा अधिकची आहे त्यांना 1 एप्रिल 2024 पासून हे लागू असणार आहे आणि इतर जे सामान्य वीज ग्राहक आहेत त्यांच्यासाठी 1 एप्रिल 2025 पासून हे लागू असणार आहे. आता बघा, आपण एकाच वेळेस घरामध्ये लाईट लावली, फॅन लावला, एसी लावला आणि हीटर सुद्धा जर का लावला तर आपल्या घरामध्ये 2 ते 3 किलोवॅट ऊर्जा खर्च होत असते. याच्यावरून तुम्ही अंदाज घेऊ शकता. आता प्रश्न असा पडलेला असेल की शेतकऱ्यांना हे लागू होणार का? तर बघा, ॲग्रीकल्चर कन्झ्युमरसाठी हे लागू असणार नाहीये असं पॉलिसीमध्ये स्पष्ट म्हणलेलं आहे. स्मार्ट मीटर ज्यांचे असणार आहेत त्यांना मात्र स्मार्ट मीटर इन्स्टॉल झाल्या ही स्कीम जी आहे ती लागू होणार आहे. सरसकट आणि सर्वांसाठी वीज दरवाढ न करता वीज वापरावरती आणि ती वीज कधी वापरणार याच्यानुसार ही दरवाढ आहे असं ऊर्जा मंत्रालयाचं मत आहे. ऊर्जा खात्याचे केंद्रीय मंत्री आर के सिंग यांच्यानुसार टीओडी टॅरिफ सिस्टीम ही देशाची पॉवर सिस्टीम आणि ग्राहक या दोघांसाठी विन विन सिच्युएशन असणार आहे. स्मार्ट मीटरद्वारे ग्राहकांना सिग्नल जातील आणि तेव्हाच्या दरानुसार ग्राहक विजेचा वापर नेमका किती करायचा आणि कसा करायचा ह्या सर्व गोष्टींचं मॅनेजमेंट करू शकतील. टीओडी टॅरिफचं गणित एकदा समजलं की ग्राहकांचा फायदा होईल असा या मंत्रालयाला विश्वास आहे. सोलार आवर्समध्ये वीज दर कमी असण्याचं एकमेव कारण म्हणजे सौर ऊर्जा ही तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त आहे आणि त्याच्यामुळे ग्राहकांचा फायदा होईल असं म्हटलं जाते. सूर्य नसताना आपल्या इथे पाण्यापासून विजेची निर्मिती केली जाते, यासोबतच कोळशापासून विजेची निर्मिती केली जाते, काही काही ठिकाणी तर गॅसद्वारे सुद्धा वीज निर्मिती केली जाते. सौर ऊर्जेसोबत तुलना करता हे सर्व ऊर्जेचे स्रोत हे महाग असल्यामुळे पीक आवर्समध्ये 10 ते 20% एक्स्ट्रा चार्ज द्यावा लागणार आहे. पीक आवर्समध्ये ग्राहकांनी ग्रीडवरती कमी लोड द्यावा म्हणून ग्राहकांना डिस्करेज करण्यासाठी हा निर्णय झाल्याचं म्हणलं जाते. डिस्करेज याच्यासाठी की जर का तुम्हाला 20% जास्त पैसे द्यावे लागत असतील तर अल्टिमेटली कमी दर जेव्हा असेल तेव्हा जास्तीत जास्त विजेचा वापर करण्याकडे ग्राहकांचा कल जाईल.
ग्रीडवरचा लोड कमी झाला, की ग्रीडवरचं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे त्याच्यावरचा खर्च कमी होईल, मेंटेनन्सवरचा खर्च कमी होईल. यासोबतच त्याचं अपग्रेडेशन करण्यासाठीचा खर्च जो आहे तो सुद्धा कमी होऊ शकतो. रिन्युएबल एनर्जीचा वापर वाढावा म्हणून सुद्धा सरकारकडून हा निर्णय घेतल्याचं म्हणलं जातंय. मग आता महत्त्वाचा प्रश्न असा आहे, की ग्राहकांना याचा फायदा होणार का? ग्राहकांनी जर का स्मार्टली काम केलं आणि पीक आवर्समध्ये विजेचा कमीत कमी वापर करून सोलार आवर्समध्ये जर का जास्तीत जास्त वीज संबंधित कामं केली, तर निश्चितपणे त्यांचा 10 ते 20% फायदा होऊ शकतो. वीज बिलामध्ये त्यांची बचत होऊ शकते. खरं तर पीक आवर्समध्ये विजेची वारेमाप, उधळपट्टी होऊ नये म्हणून आणि डिमांड साइड मॅनेजमेंट करण्यासाठी हे सर्व करणं गरजेचं होतं, असं सरकारचं मत आहे. यासोबतच अजून काही महत्त्वाचे मुद्दे आहेत बघा. जसं की टीओडी टॅरिफ जे आहे जगभर की DSM यामुळे ओळखलं जातं, ज्याच्यामुळे विजेची मागणी जी आहे ती पीक आवर्सकडून नॉर्मल पीक आवर्सकडे शिफ्ट होते किंवा ऑफ पीक आवर्सकडे शिफ्ट होते. जगभरातील 20हून अधिक देशांमध्ये हे टाइम बेस्ड पॉवर टॅरिफ स्ट्रक्चर आहे. अगदी अमेरिकेमध्ये आहे आणि 17हून अधिक युरोपियन देशांमध्ये सुद्धा हीच पद्धती अवलंबली जाते आणि आता आपल्या इथं या पद्धतीची अंमलबजावणी केली जाणार आहे. योजना, स्कीम्स, प्लॅन्स हे सगळेच चांगले असतात. त्यांचा हेतू नागरिकांसाठी अधिकाधिक फायदा कसा होईल हा असतो. तरी सुद्धा हे टीओडी जे आहे ह्याचं यश हे ग्राहकांच्या त्यांच्या सहभागावरती, यासोबतच स्मार्ट मीटर हे किती वेगाने बसवले जातील आणि किती वेगाने ग्राहकांची या एकूण सिस्टीम बद्दलची जनजागृती केली जाईल याच्यावरती अवलंबून असणार आहे. टीओडी टॅरिफ बद्दल बोलताना ग्रीड मॅनेजमेंट हा शब्द मी वारंवार बोलताना तुम्हाला लक्षात आलेलं असेल. इलेक्ट्रिसिटी ग्रीड हे रोड सारखं किंवा हायवे सारखं असतं. म्हणजे बघा, पीक आवर ज्यावेळेस असतो त्यावेळेस रोडवरती मोठ्या प्रमाणात गर्दी होते, हायवेवरती मोठ्या प्रमाणात गर्दी होते आणि प्रसंगी त्या ठिकाणी ट्रॅफिक जॅम सुद्धा होतं. अगदी त्याच पद्धतीने हे ग्रीड सुद्धा पीक आवर्समध्ये जॅम होतात. ऑफ पीक आवर्स ज्यावेळेस असतील त्यावेळेस हायवेवरून जाणं हे सुखकारक असतं आणि भरपूर वेळा आपण कमी गर्दी कधी असेल याचा अंदाज घेऊनच ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न करतो. अगदी तसंच विजेच्या बाबतीत सुद्धा आहे. जर का हायवे वापरण्यासाठी वेगवेगळ्या टायमिंगला वेगवेगळा चार्ज लावला आणि ते सुद्धा गाडीच्या साईजनुसार जर का लावला, तर ऑफ पीक टाइम जो आहे तो जास्तीत जास्त ग्राहकांकडून प्रेफर केला जाईल आणि तेच विजेच्या बाबतीमध्ये सुद्धा होणं अपेक्षित आहे. विजेच्या केसमध्ये असं होईल की कदाचित ग्राहकांकडून जास्तीत जास्त इफिशियंट अप्लायन्सेस जे आहेत ती वापरली जातील किंवा ते काय करतील, ज्या वेळेस ऑफ पीक आवर असेल त्यावेळेस जास्तीत जास्त विजेचा वापर करण्याचा प्रयत्न करतील. विजेची मागणी वाढण्याचा दर आणि विजेची निर्मिती होण्याचा दर या दोन्हीमध्ये आपल्या देशामध्ये फार मोठी तफावत आहे. कोळशाचं शॉर्टेज जे आपल्या इथं होतंय याच्यामध्ये अजून भर पडलेली आहे. पुरेसा विजेचा सप्लाय असावा आणि त्याचा दाब योग्य असावा हे सुनिश्चित करण्यासाठी टीओडी टॅरिफ ही काळाची गरज असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. दिवसाच्या ठराविक वेळी विजेची मागणी ही मोठी असते. मग अशा वेळेस वीज मंडळाला एकतर महागडी वीज खरेदी करून ही मागणी पुरवावी लागते किंवा एका पर्टिक्युलर ठिकाणचा सप्लाय बंद करून एका पर्टिक्युलर ठिकाणी जास्तीत जास्त सप्लाय कसा देता येईल किंवा त्या पर्टिक्युलर ठिकाणी विजेची गरज कशी भागवता येईल हे बघावं लागतं आणि हे सर्व टाळण्यासाठी ही सिस्टीम येतीये असं सांगितलं जातंय. सध्या आपल्या इथे स्टेप रेट टॅरिफ सिस्टीम आहे बघा. म्हणजे कसं, एका पर्टिक्युलर युनिटसाठी आपण काही ठराविक रक्कम देतो आणि त्याच्यापेक्षा जास्त युनिट जर का झाले तर आपल्याला वेगळी किंमत त्याच्यासाठी द्यावी लागते. 1 एप्रिल 2025 पासून मात्र सरसकट सर्वांसाठी समान सिस्टीम असणार आहे. यासोबतच झारखंडमध्ये आहे सिंपल टॅरिफ सिस्टीम. म्हणजे या ठिकाणी विजेचा वापर कितीही केला, म्हणजे अगदी एका युनिट पासून 1000 युनिट पर्यंत केला, 2000 3000 युनिट पर्यंत जरी केला तरी सुद्धा त्या ठिकाणी विजेचा दर हा समान राहतो. हे सर्व टाळण्यासाठी म्हणजे वीज चोरी होऊ नये किंवा जास्तीत जास्त लोकांनी याचा गैरफायदा घेऊ नये म्हणून टीओडी टॅरिफ हे गरजेचं आहे, ज्याच्यामुळे वीज दरात आणि वीज वापरात सुसूत्रता येईल असं सरकारचं मत आहे आणि निश्चितपणे ग्राहकांना याचा फायदा होईल असं सुद्धा सरकारचा विश्वास आहे. आता तुम्हाला ही माहिती जर का आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तेवढं विसरू नका. धन्यवाद.